नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निर्मल स्पर्धा परीक्षा क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज 14 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात आलेला पेपर क्रमांक 26 यामध्ये अंकगणित आणि भूमितीचे 25 प्रश्न विचारण्यात आलेले होते। त्या प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण आज आपण इथे बघणार आहोत। हा अवघड वाटणारा जो विषय आहे, हा विषय तुम्हाला तुमचा स्कोरिंग विषय आहे आणि या विषयामध्ये तुम्हाला जर मार्क्स कव्हर करायचे जर असतील तर प्रत्येक प्रश्नाला टॅकल कसं करायचं, काही प्रश्न सेकंदात सुटतात, काही प्रश्नाला मिनिट लागतो, तर त्या ॲव्हरेजने आपल्याला प्रत्येक प्रश्न टॅकल करावा लागतो आणि तो सोडवावा लागतो। आणि ताण घेऊ नका, तुम्ही निर्मल स्पर्धा परीक्षेच्या मंदिरात आपला सिलेबस पूर्ण केलेला आहे, म्हणजे रिझल्ट 101%। ओके, तर बघूया आज आपण यातला पहिला प्रश्न। इथे आपल्या तिसरीच्या 26व्या पेपरमध्ये जे 25 प्रश्न विचारण्यात आले होते, त्या 25 प्रश्नाचं जे क्रमांक आहे ते 76 ते 100 आहे। पण आज आपण इथे तो 76वा प्रश्न म्हणजे पहिला प्रश्न आज आपण इथे पहिले समजून घेणार आहोत। हा प्रश्न आहे तुमचा रेल्वेवर आधारित। आता हा प्रश्न रेल्वेवर आधारित असताना तुम्हाला अंतर, वेग आणि वेळ याचे 3 फॉर्म्युले तयार करून दिले आहेत। फॉर्म्युला एकच आहे, त्याला कन्वर्ट करून आपण 3 फॉर्म्युले घेतलेले आहेत। त्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला संख्या ठेवायची आहे। तर मग प्रश्न टॅकल कसा करायचा, या उदाहरणामध्ये तुम्हाला 36 एक रेल्वे प्लॅटफॉर्मला 36 सेकंदात ओलांडते। त्यानंतर प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या व्यक्तीला 20 सेकंदात ओलांडते। म्हणजे इथे तुम्हाला 2 वेळ दिलेले आहेत। एक ज्याला लांबी असते त्या घटकाला ओलांडायसाठी वेळ दिलेला आहे, त्यानंतर ज्या घटकाला लांबी नसते त्या व्यक्तीला ओलांडण्यासाठी तुम्हाला वेळ दिलेला 20 सेकंद। त्यानंतर रेल्वेचा वेग दिलेला आहे। मग तुम्हाला अंतर जर काढायचं असेल तर अंतर काढण्यासाठी आपल्याला वेग आणि वेळची गरज आहे। वेग गुणिला वेग आणि तुम्हाला युनिट कन्वर्ट करण्यासाठी 5/18 ने गुणावं लागेल। त्यानंतर मग आता इथे वेग किती दिलेला आहे तुम्हाला, 54 दिलेला आहे गुणिला। आता इथे वेळ 2 दिलेला आहे, पण रेल्वेची लांबी काढायची असेल तर लक्षात ठेवायचं, ज्या घटकाला लांबी नसते अशा घटकाला ओलांडण्यासाठी जो वेळ दिलेला आहे, म्हणजे जसं व्यक्तीला असेल, खांबाला असेल, झाडाला असेल, तो वेळ इथे लक्षात घ्यायचा। तो वेळ आहे 20 गुणिला 5/18। याचं कॅल्क्युलेशन करा, काटाकाटी करा। 18 3 54, 20 3 60, 6 5 30, म्हणजे 300 मीटर रेल्वेची लांबी आहे। म्हणजे ऑप्शन नंबर सी हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतर सेकंड क्वेश्चन होता, हा आहे 8.24 मीटर लांबीच्या एका लोखंडी पाईपचे 80 मिलीमीटर लांबीचे समान तुकडे केले तर त्या पाईपचे एकूण किती तुकडे होते। आता तुम्हाला तुकडे काढायचे जर असतील तर याची जी लांबी दिलेली आहे 8.24 मीटर, या 8.24 मीटरला तुम्हाला पाईपचे तुकडे काढायचे असतील की किती तुकडे, तर त्या पाईपचा एका तुकड्याची लांबी दिलेली आहे तुम्हाला 80 मिलीमीटर। असे समान तुकडे जर करायचे असेल तर 8.24 या संख्येला तुम्हाला 80 ने डिवाइड करावं लागेल। पण भागाकार करायच्या आधी तुम्हाला युनिटकडे पण लक्ष द्यावं लागेल की आपल्याला जो पाईप दिलेला आहे तो पाईप आहे मीटर मध्ये 8.24 मीटर, आणि त्यानंतर आपल्याला त्या पाईपचे 80 मिलीमीटरचे समान तुकडे जर करायचे असेल तर आपल्याला या पाईपची जी लांबी दिलेली आहे 3 मिलीमीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल। म्हणजे 8.24 गुणिला 1 मीटर म्हणजे 1000 मिलीमीटर, म्हणून 8.24 ला 1000 ने जर गुणलं तर पॉइंट नंतर 2 अंक आहे, 2 0 आपण टाका, म्हणजे पॉइंट निघून जातो। 8240 मिलीमीटर ही झाली पूर्ण पाईपची लांबी। आता 8240 मिलीमीटरला तुम्हाला किती मिलीमीटरचा तुकडा पाहिजे आहे, तर 80 मिलीमीटरचा। 80 ने डिवाइड करा, 1 1 0 कापा, 8 1 8, 8चा भाग 2 मध्ये जात नाही 0 द्या, 8 3 24, हा भागाकार येतो 103, म्हणजे तुम्हाला किती तुकडे तयार करता येतील, 103। म्हणून ऑप्शन नंबर ए पहिला ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे, ते उत्तर येईल 103। या पद्धतीने हा प्रश्न सुटेल। त्यानंतर 20 मीटर रुंदी व 24 मीटर लांबी असलेल्या खोलीला मोठ्यात मोठ्या चौरसाकृती फरशा बसवायच्या असतील तर त्यांचे माप खालीलपैकी कोणते। आता हा प्रश्न तुम्हाला भूमितीवरचा वाटतोय, पण भूमिती प्लस हाच प्रश्न तुम्हाला लसावी मसावी या टॉपिक मध्ये घेण्यात आलेला होता। आणि लसावी मसावीचा विचार का करावा लागतो, तर आपल्याला इथे खोलीची लांबी आणि रुंदी दिलेली आहे, पण चौरसाकृतीची फरशी बसवायची आहे त्याचं मात्र डायमेन्शन दिलेलं नाही। म्हणून सगळ्यात महत्त्वाचं पहिले लक्षात घ्यावं लागेल की ज्या वेळेस आपल्याला खोलीचं डायमेन्शन दिलेलं असते आणि त्या फरशीचं डायमेन्शन जर दिलेलं नसेल
तर दिलेल्या संख्येचं तुम्हाला मसावी काढावं लागेल. आता मसावी काढताना 20 मीटर आणि 24 मीटर याचा मसावी जर काढायचा असेल तर याचा मसावी, याचा कॉमन फॅक्टर आहे 4, म्हणजे 20 आणि 24 मध्ये 4चा भाग जातो, म्हणजे त्याचा मसावी येईल 4. आता हा प्रश्न कॅल्क्युलेट करताना तुम्हाला मोठ्यात मोठी जी बाजू आहे त्या चौरसाकृती फरशीची ही 4 मीटर बाय 4 मीटर आहे. याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत पहा, 1 मीटर बाय 1 मीटर, 2 मीटर बाय 2 मीटर, 4 मीटर बाय 4 मीटर, म्हणजे 1 बाय 1 चा, 2 बाय 2 चे, 4 बाय 4 चे पण फरशा बसवता येतील. पण आपल्याला इथे दिलेलं आहे की मोठ्यात मोठ्या चौरसाकृती फरशा, मोठ्यात मोठी संख्या 4 बाय 4 आहे, म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर येईल 4 मीटर बाय 4 मीटर. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, याच्यामध्ये तुम्हाला पूर्णांकात संख्या दिलेल्या आहेत, यांची बेरीज तुम्हाला करायची आहे. मग याची बेरीज करत असताना तुम्हाला एक संख्या कॉमन दिलेली आहे 888 आणि ही संख्या किती वेळा आहे? 6 वेळा. मग त्या 6 वेळा संख्या घेऊन त्याची बेरीज आपल्याला जर करायची असेल तर डायरेक्ट ती संख्या घ्या 888 आणि 6 वेळा असल्यामुळे 6 वेळा त्याचा गुणाकार करा, म्हणजेच आपल्याला त्या 888 पूर्णांकाच्या संख्या दिलेल्या त्या सर्वांची बेरीज करता येईल. 8 छक्का 48, 8 हातचे 4, 8 छक्का 48 आणि 4 52, 2 हातचे 5, 8 छक्का 48 आणि 5 53, 5328 या सर्व पूर्णांक संख्येची बेरीज करता येईल. त्यानंतर आपल्याला ज्या अपूर्णांकात संख्या दिलेल्या आहेत 1/7, 2/7 प्लस 3/7 प्लस 4/7 प्लस 5/7 प्लस 6/7 या सर्व अपूर्णांकाची बेरीज एकत्र करा तुम्ही. आता या अपूर्णांकाची बेरीज करत असताना हे सर्व ठिकाणी सारखं आहे, कॉमन मध्ये घ्या त्याला आणि वरच्या सर्व संख्येची बेरीज एकत्रित करा. 6 5 11, 11 4 15, 15 3 18, 18 2 20, 20 1 21. आता जर तुम्ही या 21 ला 7 ने भाग दिला तर भागाकार येतो 3. तुमचं 1 नंबरचं कॅल्क्युलेशन आलेलं होतं 5328, 2 नंबरचं कॅल्क्युलेशन आलेलं आहे 3. या दोघांचीही बेरीज करा. 5328 प्लस 3 जर केला तर 5331 याचं फायनल आहे. या पद्धतीने हा प्रश्न तुमचा डायरेक्ट सोडवता येईल. त्यानंतर याचा ऑप्शन नंबर येईल 5331. त्यानंतरचा प्रश्न होता प्रश्न क्रमांक 80. यामध्ये 10a प्लस b ही 2 अंकी संख्या 84 आहे. जर b ची किंमत तुम्हाला 4 दिलेली असेल तर a ची किंमत काढायची आहे. याच्यामध्ये एक समीकरण तयार करा. 10a प्लस b बरोबर 84. मग आता एकक स्थानचा अंक कोणता दिलेला आहे तुमचा? या संख्येमध्ये एकक स्थानचा अंक 4 आहे आणि याच्यामध्ये स्थानचा अंक कोणता दिलेला आहे? म्हणजे b ची किंमत तुम्हाला दिलेली आहे. मग b ची किंमत किती येईल? 4 येईल. मग 10a प्लस b ची किंमत 4 बरोबर 84. मग 10a बरोबर 84 मायनस 4 करा. 10a बरोबर 80, तर a बरोबर 80 भागीला 10 केलं तर a ची व्हॅल्यू 8 येईल. म्हणजे तुमच्या ऑप्शन क्रमांक 4 मध्ये उत्तर दिलेलं आहे, उत्तर येईल त्याचं 8. चला तर प्रश्न क्रमांक 81. इथे तुम्हाला वयवालीवर हा प्रश्न देण्यात आलेला होता. सुजयचे वय अजयच्या वयाच्या, म्हणजे एक समीकरण इथे तयार करून ठेवा. सुजयचे वय हे अजयच्या वयाच्या 4/3 पेक्षा 6 वर्षांनी कमी आहे. म्हणजे सुजयचं कंपॅरिझन अजय सोबत दिलेलं आहे. त्यानंतर कमी असून विजयच्या वय 2/5 पटीपेक्षा, कोणाचं? सुजयचं वय हे विजयच्या वयाच्या 2/5 पेक्षा 6 वर्षांनी जास्त आहे. या दोन गोष्टी पहिले तुम्हाला समजून घ्याव्या लागतील. कारण या उदाहरणात तुम्हाला सुजयचं कंपॅरिझन अजय सोबत पण दिलेलं आहे आणि सुजयचं कंपॅरिझन विजय सोबत दिलेलं आहे. मग त्यानंतर तुम्हाला इथे जर एखाद्याचं पर्टिक्युलर जर वय दिलेलं असेल तर बाकीच्यांचं वय तुम्हाला इथे माहिती करता येतं. त्यासाठी इथे बघा, इथे मी लिहितोय सुजय, त्यानंतर लिहितोय अजय आणि त्यानंतर लिहितोय आपल्याला विचारलेलं आहे विजयचं. मग इथे कोणाचं वय दिलेलं आहे? तर अजयचं वय दिलेलं आहे. अजयचं वय किती आहे? 36 वर्ष. अजयचं वय 36 वर्ष. मग इथे अजयचं वय जर 36 वर्ष दिलेलं असेल तर सुजयचं वय हे अजयच्या वयाच्या 4/3 पेक्षा 6 ने कमी आहे. म्हणून जर आपल्याला सुजयचं वय जर काढायचं असेल तर अजयचं वय 36 दिलेलं आहे गुणिला 4/3 मायनस 6. याचं कॅल्क्युलेशन करा, काटाकाटी करा. 5 3 36,
12 48, 48 मधून 6 मायनस केले तर सुजयचं वय आपल्याला 42. त्याच्यानंतर आपल्याला विजयचं वय काढायचं आहे आणि विजयचं वय काढायचं जर असेल तर विजयचं कंपॅरिझन सुजय सोबत दिलेलं आहे. सुजयचं वय हे विजयच्या वयाच्या 2/5 पेक्षा 6 ने जास्त आहे. मग आपल्याला या दोन पैकी कोणाचं वय मिळालेलं आहे? सुजयचं वय मिळालं. मग सुजयचं वय मिळालेलं आहे तर सुजयचं वय किती लिहायचं तुम्हाला इथे? 42 बरोबर. तुम्हाला काढायचं आहे विजयचं वय, विजयच्या वयाच्या 2/5 पेक्षा 6 ने जास्त. अशा प्रकारचं समीकरण तयार झालं. त्यानंतर आता सर्व संख्या इकडे घेऊन यायच्या. 42 - 6 बरोबर विजय गुणिला 2/5. 42 मधून 6 मायनस करा 36 येईल. आता तिकडे जो अपूर्णांक गुणाकार दिला त्याला इकडे घ्या. खालची संख्या वर ही, वरची संख्या खाली. त्यानंतर इथे वय निघेल तुम्हाला विजय. मग आता इथे 36 मध्ये 2 चा भाग जाईल 18 वेळा. 18 पंचे 90 म्हणजे तुम्हाला विजयचं वय इथे काढता येईल 90 वर्ष. ऑप्शन नंबर डी हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्नाला व्यवस्थित समजून घ्या. प्रश्न काय दिलेला आहे त्यानुसार व्यवस्थित कॅल्क्युलेशन. त्यानंतर पर्सेंटेजवर आधारित आहे. विशालचा पगार 10% कमी केला. इथे दिलेला आहे विशालचा पगार हा 10% कमी केला आणि पुन्हा काही दिवसांनी 10% घट केली म्हणजे परत कमी केला तर त्याच्या मूळ पगारात शेकडा किती घट झाली? पर्सेंटेज मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. याचं कॅल्क्युलेशन करताना विशालचा पगार हा सुरुवातीला 10% कमी केला म्हणजे 100 मधून 10 मायनस करा 90 भागिला 100 गुणिला. त्यानंतर परत 10% काय झालेली आहे? घट झालेली आहे म्हणून परत 100 मधून 10 मायनस करा 90 भागिला 100. पर्सेंटेज काढायचे आहे गुणिला 100 करा. 100 कापून टाका. त्यानंतर इथे 1 0 कटतो आहे. 1 0 कापा. कॅल्क्युलेशन 9 9 81. 81 मधनं 100 मायनस करा. याचं कॅल्क्युलेशन -19 येते. पण हे -19 म्हणजेच आपल्याला फक्त उत्तर येणारं जे उत्तर आहे हे कमी दर्शवण्यासाठी आहे किंवा घट दर्शवण्यासाठी आहे. उत्तर प्लस मध्ये आलं तर वाढ होईल, उत्तर मायनस मध्ये आलं तर घट होईल. म्हणून याचं उत्तर 19% घट हे उत्तर तुम्हाला कशात लिहायचं आहे? प्लस मध्ये लिहायचं आहे. ऑप्शन इथे सर्व तुम्हाला मायनस मध्ये दिलेलं आहे म्हणजे तुमचं उत्तर जर 19% घट जर येत असेल तर या प्रश्नाचं उत्तर येईल यापैकी नाही. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. उत्तर मायनस मध्ये आलं तर उत्तर घट मध्ये, उत्तर प्लस मध्ये आलं तर वाढ. यासाठी तो मायनस किंवा प्लस लक्षात घ्यायचा आहे बाकी उत्तर मात्र तुमचं प्लस मध्ये येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न. एक संख्या दोनदा आणि 48 ही 3 वेळा. आता जी संख्या आपल्याला माहिती नाही ती 2 वेळा घेतलेली आहे सुरुवातीला. त्यानंतर 48 ही संख्या 3 वेळा घेतलेली आहे आणि यांची बेरीज दिलेली आपल्याला 260. त्यानंतर 48 संख्या परत दोनदा घेतली आणि जी काही आपण काढणार आहे पहिली संख्या ती संख्या 3 वेळा घेतली आणि त्यांची बेरीज केली तर ही बेरीज आणि आधीची दिलेली बेरीज या दोघांतील फरक किती अशा स्वरूपाचा हा प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रश्नामध्ये आपल्याला एक समीकरण तयार करावं लागेल. एक संख्या जर तुम्ही x घेतली तर ती संख्या तुम्हाला सुरुवातीला 2 वेळा घ्यायची आहे म्हणून 2x करा. त्यानंतर 48 ही संख्या तुम्हाला 3 वेळा घ्यायची आहे म्हणून 3 गुणिला 48 करा आणि या दोघांची जी बेरीज आहे ती बेरीज मात्र उदाहरणात दिलेली आहे 260. पहिले x ची व्हॅल्यू काढा म्हणजे पहिली संख्या निघेल 2x प्लस 8 3 24 4 3 12 2 14 144 बरोबर 260. 2x बरोबर 260 मायनस 144. 2x बरोबर 116 तर x बरोबर 116 भागिला 2 जर केलं तर 2 पंचे 10 2 8 16 म्हणजे पहिली संख्या जी x म्हणून घेतलेली आहे ती संख्या निघेल 58. आता त्यानंतर तुम्हाला 48 ही संख्या 2 वेळा घ्यायची म्हणजे 48 ही संख्या 2 वेळा घ्यायची म्हणून 2 गुणिले 48 करा प्लस तुम्ही काढलेली जी पहिली संख्या आहे ही तुम्हाला 3 वेळा घ्यायची आहे म्हणून 3 गुणिला 58 करा. आता याची बेरीज करा. 48 दुने 96 प्लस 8 3 24 4 हातचे 2 5 3 15 15 2 17 174 याची बेरीज करा. 6 4 10 0 हातचा 1 9 8 17 7 हातचा 1 1 1 2 270 याची बेरीज. आता तुम्हाला प्रश्नात काय विचारलेला प्रश्न जरा व्यवस्थित समजून घ्या. तुम्हाला आधीची बेरीज आणि तुम्ही काढलेली नंतरची बेरीज ही बेरीज आधीच्या बेरीजपेक्षा कितीला जास्त येईल म्हणजे सुरुवातीला तुमची बेरीज दिलेली होती ती 260. आता तुम्ही बेरीज काढली 270. यातील जो फरक आहे हा फरक 270 मायनस 260 केला तर या दोन्ही बेरीजतील फरक येईल 10चा. ऑप्शन नंबर ए हे तुमचं फायनल आन्सर आहे.
या पद्धतीने हा प्रश्न सुटेल. त्यानंतर पुढचा प्रश्न 84 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. हा नफा तोट्यावर आधारित आहे. एका दुकानदाराने 18 पेन जेवढ्या रुपयात खरेदी केले तेवढ्याच रुपयात 15 पेन विकले. इथे 18 पेन जेवढ्या रुपयात खरेदी केले तेवढ्याच रुपयात 15 पेन विकलेले आहेत. मग या व्यवहारात त्याला होणारा नफा किती? हा नफा तुम्हाला पर्सेंटेज मध्ये काढायचा आहे. तर 18 पेन जेवढ्या रुपयात खरेदी केल्या तेवढ्याच रुपयामध्ये त्यांनी 15 पेन जर विकल्या असेल तर त्याला 18 - 15 3 चा नफा होईल. हा 3 चा नफा होईल. आणि याचा पर्सेंटेज काढायचा आपल्याला की पर्सेंटेज मध्ये किती नफा झाला. तर 3 चा नफा गुणिला 100 भागिला विक्री किंमत किती दिलेली आहे इथे 15 म्हणून 15 ने डिवाइड करा. 3 × 5 = 15 20 × 5 = 100 20% नफा होईल. म्हणजे तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे सेकंड ऑप्शन त्याचं उत्तर आहे 20%. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. हा प्रश्न पहा. एका दुकानदाराने 2 पेन 12 रुपये प्रति नग किमतीने विकले असता विक्री दिलेली आहे ते विकले असता एका पेनावर 20% नफा होत आहे तर दुसऱ्या पेनावर 20% तोटा होत आहे. तर अशा प्रश्नामध्ये जर तुम्हाला वाटलं की दोन वस्तू जर सारख्याच किमतीत विकल्या असेल एकामध्ये 20% नफा आणि एकात 20% तोटा जर दिलेला असेल तर डायरेक्ट याची मांडणी करताना पर्सेंटेज मध्ये जर काढायचं असेल तर 20% नफा 120 भागिला 100 गुणिला 20% तोटा असेल तर 80 भागिला 100 गुणिला 100 केलं तर तुम्हाला इथे 4% तोटा मिळेल. पण इथे तुम्हाला रुपयामध्ये नफा किंवा तोटा विचारलेला आहे. हा प्रश्न सोडवताना काय करायचं पहा. सुरुवातीला तुम्हाला 12 रुपये त्याची किंमत दिलेली आहे. प्रत्येक वस्तूची किंमत 12 रुपये. इथे अशा किती वस्तू घेतलेल्या आहेत तुम्ही 2 वस्तू घेतलेल्या आहेत. मग इथे मांडणी करताना सुरुवातीला तुम्हाला 20% नफा झालेला आहे म्हणून 120 भागिला 100 करा गुणिला 20% तोटा झालेला आहे सेकंड पॉइंटला म्हणून 80 भागिला 100 करा गुणिला तुम्हाला इथे नफा किंवा तोटा काढायचा आहे. इथे तुम्हाला विक्री किंमत दिलेली आहे म्हणून पहिले खरेदी किंमत दोन्ही वस्तूची खरेदी किंमत एकत्रित माहित करावं लागेल. म्हणून इथे खरेदी किंमत म्हणून मी x घेतो आहे आणि विक्री मात्र एका वस्तूची 12 आहे तर 2 वस्तूची 12 + 12 म्हणजे 24 इथे घ्या. तर सर्व संख्या इकडच्या तिकडे घेऊन कॅल्क्युलेशन करा. तुम्हाला दोन्ही वस्तूची एकत्रित खरेदी किंमत माहिती होईल. जसं 24 गुणिला 100 गुणिला 100 भागिला 120 गुणिला 80 0 0 कापा आधी. इथे 2 0 आहे 2 0 काटतील. त्यानंतर 8 चा भाग 24 मध्ये 3 वेळा जाईल. त्यानंतर या 3 चा भाग 12 मध्ये 4 वेळा जाईल. या 4 चा भाग 100 मध्ये 25 वेळा जाईल. म्हणजेच तुम्हाला एकत्रित जी खरेदी किंमत आहे दोन्ही वस्तूची ती 25 रुपये मिळेल. आणि एकत्रित खरेदी किंमत आणि विक्री किंमत आता या दोघांचा विचार करताना तुम्हाला खरेदी 25 रुपये मिळालेली आहे आणि विक्री मात्र 24 आहे. मग जर खरेदी 25 रुपये आणि विक्री जर 24 रुपये जर असेल तर इथे मात्र 1 रुपयाचा तोटा होईल. काय होईल 1 रुपयाचा तोटा. आता ऑप्शन मध्ये बघा 1 रुपयाचा तोटा दिलेला आहे. ऑप्शन मध्ये 1 रुपये नफा आहे 2 रुपये तोटा आहे 3 रुपये नफा आहे आणि शेवटचा ऑप्शन जे आहे तुमचं यापैकी नाही आहे. तुम्हाला इथे 1 रुपयाचा तोटा होता ऑप्शन मध्ये दिलेला नाही म्हणून तुमच्या प्रश्नाचं उत्तर यापैकी नाही. या पद्धतीने हा प्रश्न डायरेक्ट तुम्हाला सोडवता येईल. म्हणजे तुम्हाला वेगवेगळी खरेदी किंमत काढायची गरज नाही. चला त्यानंतर हा प्रश्न पहा. तुम्हाला सरळ व्याज चक्रवाढ या टॉपिक वर दिलेला आहे. सरळ व्याजचं उदाहरण आहे. एका रकमेची 7 वर्षात दाम तिप्पट होते तर 5000 रुपये मुद्दलासाठी 7 वर्षात किती व्याज मिळेल. या प्रश्नाला सरळ सरळ तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. एका रकमेची 7 वर्षात इथे मुद्दत 7 वर्ष दिलेले आहे. दाम किती पट होत आहे दाम तिप्पट होत आहे. तर 5000 रुपये जर मुद्दल घेतलेली असेल तर मुदत मात्र तेवढी दिलेली आहे 7 वर्ष. म्हणजे मुदत माहित करायची नाही कारण मुदत तुम्हाला इथे 7 दिलेली आहे. फक्त तुम्हाला उदाहरणामध्ये 5000 रुपये दिले त्या 5000 रुपये मुद्दलासाठी 7 वर्षात तुम्हाला किती व्याज मिळेल. तर सर्वात पहिले एका रकमेची म्हणजे 5000 रुपयाची किती पट होत आहे दाम तिप्पट होत आहे. म्हणजे 5000 रुपयाची दाम तिप्पट म्हणजे 5 × 3 = 15 5000 रुपयावर तुम्हाला 15000 रुपये रास मिळेल म्हणजे व्याजसहित रक्कम मिळेल. मग तुमची मुद्दल किती होती 5000 होती आणि 15000 जर व्याजसहित रक्कम जर मिळत असेल तर 15000 मधून 5000 मायनस करा म्हणजे तुम्हाला जी व्याज मिळेल ती 10000 मिळेल. हे या पद्धतीने डायरेक्ट उदाहरण तुम्हाला सोडवता येईल. प्रश्नाचं स्वरूप लक्षात घ्या आणि त्यानुसार त्याचं कॅल्क्युलेशन करा. ऑप्शन नंबर बी हे त्याचा आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. हा मिश्रण या टॉपिक वर आधारित आहे. आता मिश्रण हा टॉपिक शेकडेवारी गुणोत्तर प्रमाण दोन्ही मध्ये येतात. यातली काही उदाहरणं तुमची शेकडेवारी मध्ये येतात
म्हणून आपण मिश्रण हा टॉपिक न घेता डायरेक्ट आपण ते शेकडेवारीमध्येच पुन्हा उदाहरण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता बघा 60 लिटरचं एकूण मिश्रण आहे, त्यात दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर 2 ला 1 दिलेलं आहे. म्हणजे सर्वात पहिले तुम्हाला 60 लिटरचं जे द्रावण दिलेलं आहे त्या द्रावणामध्ये दूध आणि पाण्याचं गुणोत्तर तुम्हाला 2 ला 1 दिलेलं आहे. मग आता हे 60 लिटरच्या द्रावणामधून आपल्याला दूध आणि पाणी हे दोन्ही घटक वेगवेगळे करावं लागेल. म्हणून या 60 ला आपण 2+1 या रेशोनं डिवाइड करू. 60 भागीला 3 केलं तर याचा भागाकार येतो 20. म्हणजे समज दुधाचं प्रमाण होतं 2, म्हणून 2 गुणिला 20 केलं तर 40 लिटर दूध येईल. आणि पाणी मात्र पाण्याचं प्रमाण आहे 1 गुणिला 20 केलं तर 20 लिटर इथे पाणी. मग आता आपल्याला परत काय करायचं आहे की याचा गुणोत्तर 2 ला 1 च्या ऐवजी आपल्याला 1 ला 2 करायचं आहे. याचा गुणोत्तर किती करायचं आपल्याला 1 ला 2 करायचं. म्हणजे 1 ला 2 जर आपल्याला याचं गुणोत्तर करायचं जर असेल तर त्या मिश्रणामध्ये आपल्याला काय घालायचं आहे, पाणी प्लस करायचं आहे. म्हणून याची मांडणी करताना इथे दूध आणि त्यानंतर पाणी. मग दूध तुमच्या किती आहे 40 लिटर आणि त्यानंतर पाणी किती आहे 20 लिटर. याचा रेशो जर आपल्याला 1 ला 2 करायचा असेल तर यामध्ये आपल्याला पाणी प्लस करायचं म्हणून पाण्यामध्ये 1 प्लस करा. काही उदाहरणामध्ये तुम्हाला दूध प्लस करायचं असेल तर वरती दुधामध्ये प्लस करा, पाणी प्लस करायचं असेल तर खाली पाण्यामध्ये 1 प्लस करा. त्यानंतर याचा रेशो तुम्हाला घ्यायचा आहे 1 ला 2. क्रॉस कॅल्क्युलेशन करायचं याचं 40 दुने 80, 20 एका 20 प्लस x बरोबर 80 मधनं 20 मायनस करा. त्याचं फायनल आन्सर येईल 60 लिटर. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर डी. या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सोडवता येईल. त्यानंतर ए हा एक काम 40 दिवसात काळकामेघवर आधारित हा प्रश्न आहे. ए हा एक काम 40 दिवसात पूर्ण करतो तर बी हा ए पेक्षा 25% अधिक कार्यक्षम आहे. पहिले सुरुवातीला त्यांच्या कार्यक्षमतेचा विचार करू, कारण बी ने 12 दिवसांनी काम सोडलेलं आहे, पण बी हा पूर्ण काम किती दिवसात करतो हे आपल्याला माहिती नाही. म्हणून पहिले आपण बी चं काम घेऊ. बी चं काम करताना ए आणि बी यांच्या कार्यक्षमतेचा विचार करत असताना जर ए हा एक काम 40 दिवसात पूर्ण करतो, पण यांचं इथे तुलना केलेली काय आहे की बी हा ए पेक्षा 25% अधिक कार्यक्षम आहे. म्हणजे यांची कार्यक्षमता जर आपल्याला लक्षात घ्यायची असेल तर सुरुवातीला कार्यक्षमतेचा विचार करू की हा जर 100 काम करत असेल तर याची कार्यक्षमता किती असेल 125 असेल. म्हणजे याची कार्यक्षमता जर 100 असेल तर त्याची कार्यक्षमता या ए पेक्षा 25% जास्त आहे, म्हणून त्याची कार्यक्षमता 125. इथे काटाकाटी करून तुम्हाला 25 × 100 25 5 100 यांच्या कार्यक्षमतेचा रेशो 4 ला 5. त्यानंतर आता आपल्याला ए ची कार्यक्षमता 4 आणि बी ची कार्यक्षमता 5 दिलेली आहे. ए हा एक काम 40 दिवसात करताय तर बी किती दिवसात करेल ते आपल्याला कळायचं आहे. पण इथे कार्यक्षमता आणि दिवस, कार्यक्षमतेच्या व्यस्त प्रमाणात तुमचे दिवस बदलतात. म्हणून यांचा रेशो घेताना ए चा रेशो 5 या आणि बी चा रेशो 4 या. आता इथे ए हा 40 दिवसात काम करतो तर बी हा किती दिवसात करेल पहिले ते काढावं लागेल. ए हा 5 प्रमाण म्हणजे 40 दिवसात काम करतो तर बी चं काम काढा, त्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 40 गुणिला 4 भागिला 5, 8 पंचे 40, 8 × 32 म्हणजे 32 दिवसात बी हा पूर्ण काम करतो. मग आता इथे तुम्हाला मिळालं ए हा 40 दिवसात तर बी हा 32 दिवसात. काम कोण सोडून जात आहे तर बी काम सोडून जात आहे. किती दिवसात काम सोडून जात आहे तर 12 दिवसात काम सोडून जात आहे. म्हणजे 32 पैकी बी ने 12 दिवस जर काम केलेलं असेल तर त्याने सोडलेलं म्हणजे त्याने शिल्लक ठेवलेलं काम किती, कारण ते काम कोणाला करायचं आहे सी ला करायचं. मग आता बघा इथे 4 × 3 = 12, 4 × 8 = 32. म्हणजे यांनी जे काम केलेलं आहे बी ने ते 3/8 काम केलेलं आहे. आणि मग त्यांनी काम सोडल्याच्या नंतर इथे शिल्लक काम निघेल. शिल्लक काम 5/8 आणि हे शिल्लक काम जे आहे ते उर्वरित काम कोणी केलेलं आहे सी ने केलेलं आहे. किती दिवसात 30 दिवसात केलेलं आहे. तर सी हा संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण करेल. मग आपल्याला पूर्ण काम जर करायचं असेल तर शिल्लक कामाचा व्यस्त घ्या 8/5. कारण मी मांडणी करत असताना जर तो 5/8 काम 30 दिवसात करतो तर पूर्ण काम किती दिवसात, किरपा गुणाकार करा या प्रकारे, किंवा सरळ सरळ शिल्लक कामाचं व्यस्त घ्या, त्याचं पूर्ण काम किती दिवसात आहे ते निघेल.
तो उर्वरित काम 30 दिवसात करतो. 5 छक्का 30, 8 छक्का 48 दिवस हे या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे सी हा उर्वरित काम 30 दिवसात जर करत असेल तर पूर्ण काम करायला त्याला 48 दिवस लागेल. ऑप्शन नंबर डी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पहा. हा क्वेश्चन आहे नळ व टाकी या टॉपिक वरचा प्रश्न आहे. या उदाहरणामध्ये एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात पूर्ण भरते, त्यानंतर दुसऱ्या नळाने 15 तासात पूर्ण भरते. आता पहिल्या नळाने 12 तासात आणि दुसऱ्या नळाने 15 तासात भरते आणि तिसऱ्या नळाने मात्र 24 तासात पूर्णपणे भरत आहे. पहिला नळ 3 तास चालला व दुसरा नळ 5 तास चालला, तोही बंद पडला तर शिल्लक टाकी तिसऱ्या नळाने 6 तासात भरते. आता या प्रश्नाला स्वरूप असं लागण्याचा काही मोठा प्रश्न आहे, पण या प्रश्नातला नेमकं उचलायचं काय ते लक्षात घ्या. पहिल्या नळाने 12 तासात टाकी भरते, पण पहिला नळ किती तास चालवला आपण? 3 तास चालवला, म्हणजे 12 पैकी 3 तास पहिला नळ चालवला. त्यानंतर दुसरा नळ बघा, दुसरा नळ पूर्ण 15 तासात भरत आहे, पण दुसरा नळ आपण किती तास चालवला? 5 तास चालवला, म्हणून 15 पैकी 5 तास दुसरा नळ चालवला. म्हणजे पहिला नळ 3 तासात किती टाकी भरेल आणि दुसरा नळ 5 तासात किती टाकी भरेल, पहिले यांचं प्रमाण काढा. जसं इथे 3 1 3 3 12, 5 1 5 5 3 15. मग इथे त्रिपा गुणाकार करा किंवा एलसीएम काढून कॅल्क्युलेशन करा. 3 1 3 4 1 4 4 3 12, 7/12 भाग त्या दोन्ही नळाने टाकी भरलेली आहे. आता शिल्लक टाकी जर आपल्याला काढायची असेल तर शिल्लक टाकी आहे 12 - 7 म्हणजे 5/12 ही शिल्लक टाकी. आणि ही शिल्लक टाकी कोणाला भरायची आहे तर तिसऱ्या नळाला भरायची आहे. आणि तिसरा नळ किती तासात भरेल? तिसरा नळ पूर्ण टाकी किती तासात भरतो? 24 तासात. मग 5/12 गुणिला 24, 5 गुणे 24, 5 गुणे 10 तास. या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सोडवता येईल. याचं उत्तर येईल 10 तास, ऑप्शन नंबर बी. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे. विलासरावांनी 13 क्विंटल गहू 3250 आणि 23 क्विंटल सोयाबीन 4300 रुपयाप्रमाणे विकले, एका व्यापाऱ्यास विकले. आणि त्या व्यापाऱ्याला जर त्यामधून जर 3% जर अडत द्यायची जर असेल तर त्याची अडत मायनस करून विलासरावाला किती रक्कम मिळेल हे आपल्याला कळायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला पहिले गहू जो आहे तो गहू किती रुपयाने विकला त्यासाठी 13 गुणिला 3250 रुपयाप्रमाणे त्याने विकलेला आहे. आणि त्यानंतर सोयाबीन मात्र प्रति क्विंटल 4300 रुपयाप्रमाणे 23 क्विंटल विकला. याची एकूण किंमत पहिले काढा, याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल तुम्हाला. 13 × 5 = 65 ची 5 हातचे 6, 13 गुणे 26, 26 आणि 6 32 ची 2 हातचे 3, 33 39 आणि 3 42, म्हणजे 42,250 रुपयाला तरी गहू विकलेला आहे. त्यानंतर सोयाबीन काढत असताना सोयाबीन 23 गुणिला 4350 रुपयाप्रमाणे आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. 23 × 5 = 115, 115 शी 5 हातचे 11, त्यानंतर 23 × 3 = 69, 69 आणि 11 80, 80 शी 0 हातचे 8, त्यानंतर 23 × 92, 92 आणि 8 100, आणि हा एक 0 ठेवला होता, हा 0 इथे. म्हणजे इथे 1,50,000 रुपयाला त्यांनी काय विकलेला? सोयाबीन विकलेला. आता एकत्रित किंमत काढायची आहे त्याची 42,250, 42,250 प्लस 1,50,000 रुपये. याचं कॅल्क्युलेशन करायचं, ऍडिशन करा पहिले. 0 5 × 5 10 ची 0, आजचा 1 2 आणि 1 3 2 4, 1,42,300 रुपये त्याला एकूण किंमत मिळेल. पण यातूनच त्याला 3% अडत व्यापाऱ्याला रक्कम द्यायची आहे. तर ती रक्कम किती? तर याचे 3% काढा, 2 2 0 कापून घ्या, 3 3 9, 3 गुणे 6 14 3 42, म्हणजे 4,269 रुपये तरी कोणाला दिलेल्या अडत व्यापाऱ्याला दिले. आता त्याला एकूण रक्कम मिळाली, ही रक्कम त्याला मायनस करावं लागेल. 1,42,300 मधनं त्यांनी अडत व्यापाराला दिली 4,269, ही रक्कम तिथून मायनस करावं लागेल. 10 मधनं 9 मायनस केले तर 1 1 हातचा 1, 10 मधनं 7 मायनस केले तर 3 1 हातचा घेतला 1, 3 मधनं 3 मायनस केले तर 0, 12 मधनं 4 मायनस केले तर 8 हातचा 1, 4 मधनं 1 मायनस केला तर 3 1, म्हणजे
1,38,031, 1,38,031. ऑप्शन नंबर ए हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. हा प्रश्न भूमितीवर आधारित आहे. समलंब चौकोन, समलंब चौकोनाचे तुम्हाला समांतर बाजू दिलेले 9.5 आणि 10.5. त्यानंतर त्याची उंची 5.4 दिलेली आहे. तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. आता आपल्याला याचा फॉर्म्युला लक्षात घ्यायचा आहे. समलंब चौकोनाचा क्षेत्रफळ बरोबर समांतर बाजूंची बेरीज, समांतर बाजूंची बेरीज गुणिला लंबांतर किंवा उंची भागिला 2. आता या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला समांतर बाजू ठेवायची आहे. समांतर बाजू किती आहे? 9.5 प्लस 10.5 गुणिला उंची दिलेली आहे 5.4 डिवायडेड बाय 2. आता 9.5 आणि 10.5 ची जर बेरीज केली तर ती बेरीज येईल 20 गुणिला 5.4 भागिला 2. या 2चा भाग 20 मध्ये 10 वेळा जाईल. 10 गुणिला 5.4 जर केलं तर 54 युनिट काय आहे ते सेंटीमीटर आहे. 54 चौरस सेंटीमीटर याचं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर बी हे त्याचा फायनल आन्सर आहे. या पद्धतीने हा भूमितीवरचा प्रश्न सुटेल. त्यानंतर हा काळकावेग याच टॉपिक वर आधारित आहे. एका ठेकेदाराने 40 मजुरांना, प्रश्न थोडासा मोठा आहे जरा व्यवस्थित लक्षात घ्या, त्याला टॅकल कसं करायचं ते समजून घ्या. एका ठेकेदाराने 40 मजुरांच्या मदतीने 250 दिवसात 20 किलोमीटर लांबीचा कालवा खोदण्याचा निर्णय घेतला. म्हणजे 40 मजूर आहेत, मजूर 40, त्यानंतर दिवस दिलेले आहे इथे 250 आणि जे काम आहे वर्क आहे ते 20 किलोमीटर लांबीचा खड्डा त्यांना खोदायचा आहे. पण हे वर्क मात्र करत असताना कालवा खोदण्याचा निर्णय घेतला. मात्र 150 दिवसानंतर त्याच्या असे लक्षात आले की त्या 20 पैकी फक्त त्यांनी 7.5 किलोमीटर कालवा खोदलेला आहे. पण केव्हा लक्षात आला? 250 पैकी किती दिवस काम केले त्यांनी? 150 दिवस. मग मजुरांची संख्या जी सुरुवातीला 40 दिलेली ती 40 मजुरांनी 250 पैकी फक्त 150 दिवस काम केलेलं आहे. म्हणून 150 150 भागीला 20 पैकी त्यांनी वर्क किती केलेलं आहे? 7.5. म्हणून इथे 7.5 ठेवा. म्हणजे मजूर गुणिला दिवस भागीला वर्क. इथे काम वेगवेगळं इक्वल. त्याच्यानंतर तुम्हाला मजुरांची संख्या काढायची आहे. मजुरांची संख्या काढत असताना तुम्हाला एम गुणिला आणि ते काम जे आहे ते काम वेळेत पूर्ण करायचं आहे. म्हणजे 250 दिवसात झालं पाहिजे. पण त्यांनी किती दिवस काम केलेले? 40 मजुरांनी 150 दिवस. त्यापैकी 250 पैकी आता दिवस उरले किती? 100 दिवस उरले. आणि या 100 दिवसामध्ये त्यांना काम पूर्ण करायचं आहे. किती मजूर जास्तीचे त्यांना घ्यावे लागतील? तर या उदाहरणामध्ये 20 किलोमीटर पैकी 7.5 किलोमीटर कालवा ऑलरेडी खोदून झालेला आहे. उरलेला कालवा किती आहे? 12.5. या पद्धतीने ती मांडणी होईल. मग आता इथे कॅल्क्युलेशन करायचं आहे तुम्हाला. कॅल्क्युलेशन करताना इथे पॉईंटच्या नंतर एक अंक आहे, पॉईंटच्या नंतर एक अंक आहे. 25 3 75, 25 5 26. बाकी संख्या एका बाजूला घेऊन घ्या. आता एम बरोबर म्हणजे मजुराची संख्या बरोबर 40 गुणिला 150 भागीला 3. तिकडच्या संख्या इकडे आणा. 100 5 वरती जातील गुणिला 100 खाली. ते इथे काटाकाटी करा. इथे 50 दुने 100, 50 तिथे 150. त्यानंतर हे 3 3 कापून टाका. या 2चा भाग इथे 20 वेळा जाईल. 20 पंचे 100 म्हणजे मजुरांची पूर्ण संख्या लागेल 100. आता शेवटी प्रश्नात आपल्याला काय विचारलेलं आहे? त्याला अजून किती मजुरांची गरज आहे? पूर्ण मजूर किती लागतील त्याला काम करायला? 100 मजूर लागतील. पण 100 पैकी ऑलरेडी तिथे 40 मजूर आहेतच. 40 मजूर मायनस केले तर त्याचं फायनल आन्सर येईल 60. तुम्हाला 100 पण ऑप्शन दिलेला आहे. पण शेवटी विचारताना आपल्याला एकूण किती मजूर लागतील असा प्रश्न विचारला तर उत्तर येईल 100. पण आपल्याला अजून किती मजुरांची गरज आहे? ऑलरेडी त्याच्याकडे 40 जर असते तर परत 100 पैकी 40 असल्यावर किती मजूर लागतील? 60 मजूर. ऑप्शन नंबर डी हे त्याचं फायनल आन्सर. प्रश्न जरी मोठा असला तरी त्या प्रश्नामध्ये आपल्याला नेमका काय विचारलं त्याला टॅकल करून व्यवस्थित तो प्रश्न सोडवता येईल. त्यानंतर अंकात संख्या लिहायची तुम्हाला 7,70,70,70,70,770. मग आता इथली संख्या जर तुम्हाला काढायची असेल तर हे ऑप्शन बघा. तुम्हाला सेकंड ऑप्शन मध्ये 5 7 इथे 70 दिसत आहे. हे ऑप्शन येणार नाही. आता इथे 7 अब्ज दिसत आहे, इथे 7 अब्ज. ते संख्या घेताना 5 सेकंड ऑप्शनला टॅली करा. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 10 लक्ष कोटी 10 कोटी अब्ज. 7 अब्ज 70 कोटी 70 लाख
70,770 ऑप्शन कोणता आहे तुमचा सेकंड ऑप्शन. त्यानंतर पुढचा प्रश्न होता पहा, पहिल्या 30 क्रमांक सम व विषम संख्येच्या बेरजेतील फरक किती. आपल्याला सम आणि विषम संख्येची बेरीज वेगवेगळी काढायची गरज नाही. इथं फक्त प्रश्नाला समजून घ्या की तुम्हाला पहिल्या 30 क्रमांक सम आणि विषम संख्या घ्यायच्या आहे. म्हणजे 1 पासून ते 60 पर्यंत तुमच्या 30 समसंख्या येतात आणि 30 विषम संख्या येतात. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. पहिल्या 30 क्रमवार सम आणि विषम आहेत. म्हणजे पहिल्या 30 सम आणि विषम घेताना पहिली संख्या 2, 4, 6 अशा पद्धतीने समसंख्या म्हणजे पहिली समसंख्या 2 तर शेवटची समसंख्या 60 आहे. त्यानंतर पहिली विषम संख्या 1 तर शेवटची विषम संख्या 59 आहे. म्हणजे 1 ते 60 मध्ये तुमच्या 30 सम आहेत आणि 30 विषम आहेत. आता यातील डायरेक्ट जर तुम्हाला फरक काढायचा जर असेल तर तुम्हाला सम आणि विषम संख्येची वेगवेगळी बेरीज करायची गरज नाही. तर एक संख्या तुमची ही विषम आहे आणि शेवटची संख्या ही तुमची सम आहे. मग फरक काढत असताना तुम्हाला शेवटच्या संख्येमधून पहिली संख्या मायनस करायची आहे आणि इथे मात्र प्रत्येक वेळेस 1 प्लस करून डिवायडेड बाय 2 करा. डायरेक्ट तुम्हाला त्या सम आणि विषम संख्येतील फरक मिळेल. मग आता 60 मध्ये 1 मायनस करा, 59 प्लस 1 केलं तर 60 येईल आणि 60 भागिले 2 केलं तर त्याचं डायरेक्ट उत्तर तुम्हाला 30 काढता येईल. ऑप्शन नंबर बी हे तुमचं फायनल आन्सर आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पहा. पूर्णांक पूर्णांकाची बेरीज वजाबाकी इथे दिलेली आहे. तुम्हाला एक कॅल्क्युलेशन करताना इथे जी पूर्णांक संख्या आहे त्या पूर्णांक संख्या जरा बाहेर काढून त्याची बेरीज वेगळी करा. जसं इथे 2 प्लस 1 मायनस 1 मायनस 2, 2 प्लस 1 3, 3 मायनस 3 जर केलं तर याचं पहिलं कॅल्क्युलेशन 0 आहे. म्हणजे हे कॅल्क्युलेशन आता आपल्या कामाचं संपलं. त्याचं कॅल्क्युलेशन तिथे 0 आलं त्याला सोडा. बाकी आता जसं 205 प्लस 108 मायनस 310 मायनस 310 इथे मायनस मायनस आहे कापून टाका. इथे मायनस मायनस असल्यामुळे आता तुम्हाला इथं पूर्ण कॅल्क्युलेशन करायचं आहे. याचा एलसीएम घ्या. 5, 8 आणि 10चा एलसीएम निघतो 40. 40 करण्यासाठी या 5 ला 8 गुणावं लागेल, 8 ला 5 गुणावं लागेल. 10 चो 40, 10 चो 40. प्रत्येक वरच्या संख्येला आता खालच्या संख्येने गुणून घ्या. 8 गुणे 16 प्लस 5 1 5 मायनस 3 चो 12 मायनस 3 चो 12 भागीला 40. 16 आणि 5 21 मायनस 12 आणि 12 24 भागीला 40. 21 आणि 24 ची वजाबाकी होईल पण मोठ्या संख्येचं चिन्ह मात्र मायनस येईल. मायनस 3/40 या प्रश्नाचं फायनल आन्सर आहे. ऑप्शन मध्ये तुम्हाला प्लस 3/40 दिलेला आहे. मायनस 3/40 ऑप्शन मध्ये दिसत नाही म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर आहे यापैकी नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न 6 नंबरचा. शलाकाने 8,880.80 रुपये खर्चून 16 वस्तू खरेदी केल्या तर प्रत्येक वस्तूची किंमत किती. आता हा प्रश्न सोडवताना तुम्हाला प्रत्येक वस्तूची किंमत काढायची तर भागाकार करावा लागेल. आता पॉईंट दिलेला आहे तर पॉईंट मध्ये तुम्हाला भागाकार करता किंवा पॉईंट काढून सुद्धा भागाकार करता. तसं आता इथे पहा 88 80.80 भागीला तुम्हाला 16 करायचं. जर तुम्ही इथला जर पॉईंट काढला तर खाली तुम्हाला 2 0 वाढवावं लागेल किंवा सरळ सरळ तुम्ही पॉईंट घेऊनच जर भागाकार केला तर कसा भागाकार होईल बघा. 16/85 इथे 8 वरचे 8 घ्या. परत 16/85 इथे बाकी 8 उरेल वरचा 0 घ्या. 16/85 एवढा भागाकार क्लिअर झाला तुमचा. त्याच्यानंतर आता इथे पॉईंट आहे तुमचा. हा इथला पॉईंट इथे देऊन द्या. त्यानंतर हे 8 खाली येऊ द्या. जेव्हा तुम्ही 8 ही सिंगल संख्या उतरवता तेव्हा या 16 चा भाग 8 मध्ये जात नसेल तर 1 0 वरती द्यायचा असतो. हा भागाकार क्लासमध्ये झालेला आहे. त्याच्यानंतर सेकंड त्याच्या बाजूला जो 0 दिला तो 0 द्या आणि आता 16/85 अशा पद्धतीने तो भागाकार तुम्हाला क्लिअर करावा लागेल. म्हणजे याचं उत्तर येईल 555.05. ऑप्शन नंबर सी त्याचा फायनल आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न होता 34.56 भागीला x. भागाकारात 1.8 गुणिले 0.2 बरोबर 2. तर इथे x ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. आता x ची व्हॅल्यू काढत असताना इथे पहिले उदाहरण व्यवस्थित तुम्ही समजून पहिले त्याला लक्षात घ्या. तसं 34.56 भागीला x आहे आणि भागाकारात 1.8 गुणिले 0.2 बरोबर इकडे 2 दिलेले आहे. आता हा x भागाकारात आहे त्याला तिकडे घेऊन जा. तो तिकडे वरती जाईल. मग इकडे काय राहील 34.56 भागीला 18 दुने 36 म्हणजे 0.36. ते वरती तिकडे गुणाकारात आहे त्याला इकडे भागाकारात आहे. त्यानंतर आता पॉईंटच्या नंतर 2 अंक आहे. इथे पॉईंटच्या नंतर 2 अंक आहे. 3456 भागीला 36 दुने 72 करा. पॉईंट सरळ सरळ निघाला. x ची व्हॅल्यू काढताना तुम्ही याची काटाकाटी करा भागाकार करा. त्याचा फायनल आन्सर येईल 48.
उत्तर आहे त्याचं 48. तर त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. 98 प्रश्न. एक लबाड दूधवाला दूध खरेदी किमतीला विकतो असं दर्शवतो, पण पाणी आणि दूध अशा प्रमाणात एकत्र करतो ज्यामुळे त्याला 25% नफा होतो. आता हा प्रश्न सोडवत असताना तुम्हाला शेकडेवारीमध्ये ए हा बी पेक्षा 25% जास्त आहे, ए हा बी पेक्षा 25% जास्त आहे, तर बी हा ए पेक्षा किती टक्क्याने कमी आहे, हा प्रश्न जसा सोडवता तुम्ही त्याच पद्धतीने डायरेक्ट हा प्रश्न तुमचा सुटेल. म्हणजे इथे काय 100 गुणिला टक्का भागीला 100 प्लस टक्का या फॉर्म्युल्यामध्ये संख्या ठेवा, त्यानंतर तुमचं कॅल्क्युलेशन करा. आता बघा या उदाहरणात तुम्हाला किती टक्के नफा दिलेला? 25%. 100 गुणिला 25 भागीला 100 प्लस 25. 100 गुणिला 25 भागीला 125. 25 चा भाग इथे 125 मध्ये 5 वेळा जाईल, 5 चा भाग 100 मध्ये 20 वेळा जाईल. उत्तर येईल तुमचं 20%. म्हणून तुमचा ऑप्शन नंबर सी हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. वर्गमुळात संख्या दिलेल्या आहेत, या संख्याला इथल्या तिथे कॅल्क्युलेशन करा. शेवटची संख्या तुम्हाला 225 दिली आहे. 225 चा वर्गमूळ 15. 15 154 मध्ये प्लस करा. 169 येईल. 169 चा वर्गमूळ 13. 13 108 मध्ये प्लस करा. 8 आणि 3 11. 121 येईल. 121 चा वर्गमूळ 11 येईल. 11 25 मध्ये प्लस करा. 36 येईल. 36 चा वर्गमूळ 6. 6 10 मध्ये प्लस करा. 16 येईल आणि 16 चा वर्गमूळ येईल. 16 चा वर्गमूळ 4. तुमचा ऑप्शन येईल चौथा ऑप्शन, उत्तर राहील 4. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे. 3 संख्यांचे गुणोत्तर 8 ला 3 ला 4 आहे व त्या सर्व संख्यांची बेरीज 195 आहे. म्हणजे इथे 195 हे तुम्हाला 8 प्लस 3 प्लस 4 प्रमाणात डिवाइड करावं लागेल. आता 195 भागीला 8 आणि 4 12 आणि 3 15. 15 1 15. 4 उलट 15 3 45. म्हणजे एक प्रमाण 13 निघालं. आता आपल्याला विचारलं काय या उदाहरणात, तर सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग विचारलाय. सर्वात मोठी संख्या म्हणजे सर्वात मोठं प्रमाण किती आहे? 8 आहे. म्हणून 13 गुणिला 8 करा. 13 गुणिला 8 म्हणजे 104 येईल. आपल्याला याचा वर्ग विचारलेला आहे म्हणून 104 चा वर्ग, 4 चा वर्ग 16. 104 प्लस 4 केले तर 108 म्हणजे 10,816. याचं फायनल आन्सर राहील. पहिला ऑप्शन आहे तुमचा 10,816. या पद्धतीनं तुम्हाला पूर्ण 25 प्रश्न इथे समजून देण्यात आलं होतं. प्रत्येक प्रश्न व्यवस्थित समजून त्याला टॅकल कसं करायचं या पद्धतीने हे प्रश्न तुम्हाला समजून देण्याचा मी आम्ही प्रयत्न केलेला आहे. असेच व्हिडिओ प्रत्येक रविवारच्या टेस्ट सिरीजचे प्रत्येक व्हिडिओ आम्ही तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.